हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. घरीला मनी विठ्ठल, निळा मने स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरिनामी, काळ सार्थक केला त्यांनी, घरीला मनी विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरु नमः. या ठिकाणी आज प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे शिष्य निळोबारायांचा अभंग या ठिकाणी आपण सेवेसाठी घेतलेला आहे. खरं तर आज आपण कोणत्या निमित्तानं ही प्रवचन रूपी सेवा करतोय हे आपल्याला जरी सगळं ज्ञात असलं तरी आजचा वक्ता म्हणून, प्रवचनकार म्हणून परिहार देणं हे निश्चितपणानं गरजेचं आहे. वैकुंठवासी पांडुरंग त्रिंबक खिस्ती कुटुंबियांचे आप्पा, गावचे सगळ्यांचे काका यांना 10 दिवसापूर्वी देवाज्ञा झाली. खर तर त्यांचं जीवन संताप्रमाणे जीवन खर तर ते जगले आणि म्हणून आजची प्रवचन रूपी सेवा ही त्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आहे असं म्हणतो. आणि दशक्रिया विधीच्या निमित्तानं होत असणारी ही प्रवचन रूपी सेवा त्यांनी ज्या पद्धतीनं जीवन व्यतीत केलं त्यांच्या जीवनाला अनुसरूनच आज निळोबारायांचा अभंग या ठिकाणी मी घेतलेला आहे. ते कसं जीवन जगले, जन्म त्यांचा 12 जुलै 1935 आषाढी एकादशीचा, आणि आषाढी एकादशीला जन्म झाला म्हणून त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते, त्यांनी त्यांचं नाव पांडुरंग ठेवलं आणि जीवनभर त्या ठिकाणी कार्य करत असताना अशा प्रकारचं कार्य केलं. खरं तर खडतर जीवन प्रवास त्यांचा झाला. लहान असताना त्यांचे वडील गेले, त्यांनी अखेरचा श्वास घेतला तो वयाच्या 91 वर्षी त्या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांचं छत्र हरपल्यानंतर जवळपास 9 वर्ष त्यांनी दौंडला हॉटेलमध्ये काम केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर पोस्टामध्ये त्यांनी सेवा केली. त्यांनी पुढे आपला परिवार घडवला. पोस्टामध्ये सेवा करत असताना सगळ्याला प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न केला. जात असताना शेवटी देखील खरं तर जीवन कसं असावं, समोरच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, नित्यानं होणारा मंदिरातला सकाळ संध्याकाळचा हरिपाठ आहेच, पण मध्ये दिवसातून ते 3 वेळेस हरिपाठ करायचे. हे नामस्मरण सारखं तोंडामध्ये. आणि म्हणून शेवट होत असताना रमा एकादशीच्या दिवशी गेले आणि नुसते रमा एकादशीच्या दिवशी गेले नाही तर त्याच्या अगोदरचा शनिवार त्या दिवशी त्यांना सर्दी खोकला याला खूप त्रास झाला. दम त्या ठिकाणी
घुटमळतोय अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली. श्रीपाद दादांनी डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर आल्यानंतर पुढे कुठे घेऊन जायचं का काय अशी डॉक्टर श्रीपाद दादा चर्चा करत असताना त्यांना सांगितलं की कुठंच घेऊ नको, आज शनिवार आहे, मी शनिवारचा जात नसतो, मी जाईल सोमवारी नाही तर एकादशीच्या दिवशी, मात्र या अश्विन महिन्यातच जाणार आहे. किती मोठी सत्ता आहे. श्रीपाद दादांनी सांगितलं, मला सोमवारी 4 वाजता फोन झाला तर दादा म्हटले की मी म्हणलं आज काय श्रीमंताला चक्कर झालेली दिसत नाही, ते म्हटलं वेगळं कारण आहे, नंतर सांगायला. आणि आप्पा गेले. त्याच्यानंतर जी चर्चा झाली त्या चर्चेत त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितलं होतं मी सोमवारी नाही ते एकादशी आणि याच अश्विन महिन्यात जाणार आहे. म्हणून सोमवारी श्रीपाद दादा थांबून राहिले आणि अश्विनी एकादशीच्या दिवशी, रमा एकादशीच्या दिवशी श्रीपाद दादा फिरण्यासाठी गेले. मंदिरातला हरिपाठ चालू होता, काकडा चालू होता. त्यांनी त्या ठिकाणी टाळ्या वाजवत पडवीत उभं राहून पूर्ण काकडा ते म्हणत राहिले. काकडा संपला, ते बसले आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. किती आदर्श जीवन असावं, ते आदर्श जीवन त्या ठिकाणी आप्पा निश्चितपणानं जगले. आणि म्हणून परिहार देत असताना निश्चितपणानं आजची प्रवचनरूपी सेवा हे आप्पांनी ज्या पद्धतीचं जीवन जगलं त्या पद्धतीचाच अभंग या ठिकाणी घेतलेला आहे. तो संत श्रेष्ठ निळोबारायांचा अभंग, नामे वाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मणी विठ्ठल, कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वदा, काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मणी विठ्ठल, निळा म्हणे स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरिनामाची, काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मणी विठ्ठल. हा अभंग त्यांच्या जीवनाशी समरस होणारा अभंग या ठिकाणी आपण घेतलेला आहे. त्या अभंगाचा अर्थ काय? ज्याच्या वाचेमध्ये हरीचे नाव आहे, ज्याच्या कानाने हरीची कीर्ती श्रवण होते आणि ज्यांच्या चित्तामध्ये हरीची पावले आहेत, आणि ज्या लोकांच्या मनामध्ये एक विठ्ठलच आहे त्याच लोकांनी आपला काळ सार्थकी केला आहे. असे म्हणावे, असे संत निर्दंब म्हणजे दंभरहित असतात. नेहमी कीर्तनाचा समारंभ ते करत असतात. निळोबाराय म्हणतात, ज्यांची नेहमी हरिनामामध्ये समाधी लागलेली असते त्यांची स्वरूप सिद्धी नक्कीच झालेली आहे. अभंगाचा अर्थ आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी माझ्या परीनं अभंगाचं निरूपण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर करणार आहे. खरं तर नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्व आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे. सगळ्या शास्त्राने आणि संतांनी सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये नामस्मरणामुळेच देव मिळतो. काय स्थिती आहे सगळं जर आपण चित्र बघितलं, सत्ययुग होऊन गेलं. सत्ययुगामध्ये देव मिळण्यासाठी ध्यान करावं लागायचं, ध्यानानं देव मिळत होता. त्रेतायुगामध्ये यज्ञानं देवाची प्राप्ती होत होती. द्वापार युगामध्ये पूजेनं देवाची प्रसन्नता होती आणि कलियुगामध्ये नामस्मरणानंच देवाची प्राप्ती आहे, देवाची प्रसन्नता आहे. देव मिळतो तो नामस्मरणानेच मिळतो, हे कलियुगात आहे. खरं तर प्राणी मात्राच्या 84 लक्ष योनी सांगितलेल्या आहे. मग या 84 लक्ष योनीमध्ये काय काय आहे? मानव आहे, पशु आहे,
पक्षी आहे, कीटक आहे आणि वृक्ष आहे. ह्या 84 लक्ष योनी आहे. पण 84 लक्ष योनीमध्ये नामस्मरण कोण करू शकतो? तर नामस्मरण फक्त मानव करू शकतो. भजन कोण करू शकतो? मानव करू शकतो. देवे दिला देह भजना गोमटा. या ठिकाणी आपल्याला देह जो मिळालेला आहे तो भजनासाठी मिळालेला आहे. मात्र आपण किती भजन करतो हे ज्यानं त्यानं आपापल्या मनाला विचारलं पाहिजे. या ठिकाणी भजन किती श्रेष्ठ आहे शास्त्र सांगतं. 100 कामं टाकून भोजन करावं. भोजन 1000 कामं टाकून स्नान करावं. 1,00,000 कामं टाकून दान करावं आणि कोटी कामं बाजूला टाकून भजन करावं. आता माणसं म्हणतील भजन करावं तुम्ही सांगता, बाकी काही कामच करायचं नाही का? तर कोणत्याही संतानं सांगितलेलं नाही तुम्हाला काम सोडा आणि भजन करा, असं कोणत्या संतांनी सांगितलेलं नाही. उलट संतांनी हे सिद्ध करून दिलेलं आहे. संत सावता महाराज म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. आता तुम्ही सांगा, तुम्ही काम करताय. आमचे सोपानराव त्यांची गाडी घेऊन नगरला निघालेली आहे. ब्रेक दाबायचा आहे, क्लच दाबायचा आहे, गिअर टाकायचा आहे, स्टिअरिंग पकडायची, हे सगळं काम हाताचं आहे ना. तोंडाला काय काम आहे? भजन कशाने करायचंय? भजन तोंडाने करायचं. परंतु आपल्याला वेळ नाही. जीवनाचे 2 प्रकार आहेत. आणि त्या 2 प्रकाराचा विचार करण्या अगोदर संतांनी जे सांगितलंय, तुकोबारायांनी जे सांगितलेलं आहे, जीवनाचं कल्याण जर करायचं असेल तर कशामध्ये आहे? नाम कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापी जन्मांतरीची. आपल्या जन्मामध्ये आल्यानंतर आपल्याला पापातून मुक्त व्हायचं असेल तर नामस्मरणाची ताकद दुसरी कशात नाही. नामस्मरणाचा श्रेष्ठत्व कशातच नाही. एवढं श्रेष्ठत्व नामस्मरणात आहे की नामस्मरण केलं तर सगळी पाप जळून जातात, पुण्याची प्राप्ती होते. हे या ठिकाणी तुकोबार आपल्याला सांगतायत. निळोबारांनी केल्या अभंगाच्या निमित्तानं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करताय. आता सार्थक जीवन जर पटायचं असेल, पांढरा रंग त्याच्यावरती जर काळा डाग पडला तर तो उठून दिसतो, किंवा कोणताही डाग पडतो त्या पांढऱ्यावरती उठून दिसतो. सार्थक जीवन समजायचं असेल तर निरर्थक जीवन काय आहे किंवा निरर्थक काय असतं हे आपल्या सगळ्यांच्या समोर निश्चितपणानं अगोदर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी तसा निगेटिव्ह मांडणारा किंवा निगेटिव्ह विचार करणारा माणूसच नाही. एकदा एका अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये महाराज कीर्तन करत होते आणि कीर्तन करता करता महाराजांनी असा प्रश्न विचारला, इथं बसलेल्या कोणाला 100 वर्ष जगायचे? अण्णा मी एकट्याने हात वर केला. महाराज हसायला लागले. मला म्हणले, अण्णा मागे वळून बघा. म्हणून नाही बघायची गरज महाराज, तुम्ही बोलता याच्यातून माझ्या लक्षात आलं कोणाचा हात वर नसेल तर ते म्हणजे तुमचा एकटाच हात वर आहे. मी महाराजांना सांगितलं, इथून उठलो, मी कीर्तनातून उठलो, बाहेर हायवेला लागल्यानंतर एखादा मोठी गाडी येऊन मला जर उडवणार असेल आणि मी मरणार असेल तर ते तर माझ्या हातात नाही. मृत्यू हा सगळ्यांचा ठरलेला आहे. वेळ, काळ, ठिकाण सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत.
म्हणजे ज्यावेळेस मी स्वाभिष्ट चिंतन करण्यासाठी उभा राहिलो त्यावेळेस मी सांगितलं की रस्त्यावर गेल्यानंतर एखादा वाहन मला उडवणार असेल, माझा मृत्यू होणार असेल, तर तो माझ्या हातात नाही, ती ईश्वराने ठरवलेला आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही. परंतु 100 वर्ष जगायचा हा विचार करणं माझ्या हातात आहे, तो जर मी केला तर चूक काय? माणसं उगच इतका निरर्थक विचार आपण करतो. मी या ठिकाणी बसलेल्या सगळ्या ज्येष्ठांना एक विनंती करणार आहे. आपण म्हातारा झालोय हा विचार पहिल्यांदा डोक्यातून म्हाताऱ्या माणसांनी काढायचा. म्हातारा झाला खरंय, वय झाल्यानंतर म्हातारे सगळेच होणार आहे, पण म्हातारा झालो हा विचार करायला लागलो की म्हातारपणी काय आजार होतात विचार करतात माणसं, आणि तो आजार नसेल तरी होतो. हा निरर्थक विचार आपण करायला लागलो. एखाद्याला शुगर झाली, आता काय खरंय, मला साखर झाली, पण आता खरंय म्हणल्यानंतर तुझी साखर कमी होणार आहे का? होणार नाही, वाढेल. या मानव देहामध्ये ईश्वराने दिलेली ताकद अशा प्रकारची आहे की जर तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा सकारात्मक विचार करायला लागला तर ईश्वर देखील आणि तुमचं शरीर देखील तुम्हाला बळ देतं. आणि याचं उदाहरण प्रत्येकाने जीवनामध्ये जगताना एक विषय थोडा सपाटीमध्ये जाऊन बघा. कोरोना येऊन गेला, कोरोनात कोण वाचले? कोण वाचले? बोला ना, मी मला बोलता येईल जरा. जे निर्भीड होते, जे घाबरले नाही, ज्यांनी ठरवलं की नाही मी जाणार आहे घरी परत, ज्यांच्या कुटुंबांनी ठरवलं की त्यांना कोरोना झालाय पण त्यांना घरी सुरक्षित आणायचंय म्हणून सारखा डायलॉग केला, घाबरू नका, काही चिंता करू नका, तुम्ही बरे होणार आहेत, तुम्ही घरी येणार आहेत. ज्यांनी धाडस बांधून डबा हॉस्पिटल पर्यंत नेऊन दिला ती माणसं घरी आली. त्याला झालाय, त्याच्याजवळ गेला, माझं काय होईल ज्यांनी विचार केला ती माणसं घरी आली नाहीत. ही शक्ती कशाची आहे? ही शक्ती तुमच्या मनोबलाची आहे. मनोबल त्या ठिकाणी भक्कमपणाने ठेवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. हे सार्थक जीवन आहे. निरर्थक जीवन, खर तर निरर्थक जीवन फार जगणारी माणसं पाहायला मिळतात. मित्रांनो, या ठिकाणी कलियुग आहे. या कलियुगामध्ये तरुण जाण्यासाठी संतांनी, शास्त्राने आपल्याला फार सोपा मार्ग सांगितला आहे, तो आपण करत नाही. नामस्मरण याच्या इतका सोपा मार्गच नाही दुसरा कोणता. तोंडानं फक्त नाम घ्यायचं, परंतु ते सुद्धा घ्यायला माणसं कधी कधी घेतच नाही. एकदा 2 भाऊ एका बसनं प्रवास करत होते. ते दोघं एका सीटावर बसले. त्याने विचारलं, तुम्हाला कुठं जायचं? तो म्हणला, मला पुण्याला जायचं. दुसऱ्याने विचारलं, तुला कुठं जायचं? तो म्हणला, मलाही पुण्याला जायचं. कुठून आला? तो म्हणला, अजून कुठून आलोय. अजूनचा कुठं राहता? अजूनचा गावातच राहतो, विशीचं जाऊन राहतो. दोघे भाऊ चर्चा करत असताना घराचा पत्ता, घराचा नंबर सगळं सारखं सांगताय. पुण्याला जायचंय कशाचं ते सगळं सारखं सांगताय. दोघे बरोबर चालले. बाकीच्यांना प्रश्न पडतो, बाकीच्या विचारतात, अरे तुम्हाला जायचं एका ठिकाणी, आलात एका ठिकाणून, घराचा पत्ता एकच सांगताय. पण तुम्ही जर एकाच घरातले असल्यासारखं वाटतं. ते म्हणजे आम्ही सख्खे भाऊ. मग अशी चर्चा काय करता? त्यांनी सांगितलं, प्रवासात टाइमपास करायचं म्हणलं काहीतरी बोललं पाहिजे ना. आता हा विचार निरर्थक विचार नाही का? हे जीवन निरर्थक नाही का? त्या मुखानं तुम्ही बाकीच्या चर्चा करण्यापेक्षा रामनाम घेतला असतं, नामस्मरण केलं असतं किंवा केलं तरी नाही. माणसं पारावर वाजतात, आपल्याकडे मंदिराच्या पुढे बसते. रोजचे विषय फार वेगळे असतात असं काही नाही. ह्यानं कसं चुकीचं केलंय, त्याने कसं चुकीचं केलंय,
हे असं नाही असंच व्हायला पाहिजे होतं, तसं नाही तसंच व्हायला पाहिजे होतं. चर्चा करणं आपला अधिकार जरूर आहे, पण देवानं मुख आपल्याला दिलेलं आहे, ते भजन करण्यासाठी दिलेलं आहे. जर भजन आपण केलं तर आपल्या काय आयुष्याचं त्याच्यात कल्याण निश्चितपणे नाही. काही काही माणसं फार निरर्थक जीवन जगत असतात. काहींना देवाचा एवढा तिटकारा असतो, देवाचं नाव म्हणलं तरी नको वाटत. रामकृष्ण. एका गावात एक म्हातारी होती. ती म्हातारी झाली. ती म्हातारी झाली तरी देवाचं नाव कोणी घ्या सांगितलं की माझ्या अजिबात आपल्याला जमायचं नाही, आपण नाही घेणार. पण योगायोग असा की तिला तिच्या पोटी 3 पुत्र जे जन्माला आले ते तिघही सात्विक होते. देवाचं नामस्मरण करणारे होते, भजन कीर्तन करणारे होते, प्रवचन करणारे होते, नामस्मरण करणारे होते. त्यांना असं वाटायचं आपल्या आईच्या जीवनाचं कल्याण व्हायचं असेल तर तिने एकदा तर नाम म्हणलं पाहिजे. नंतर म्हातारी आजारी पडली. आजारी पडल्या मुलं सांगायची आई रामाचं नाव घे. त्याने नको बाबा, आयुष्यभर नाही घेतलं ना, आता काय घ्यायचं. पोरांनी तिची खाट उचलली, रामाच्या मंदिरात घेऊन गेली. म्हातारीला विचारलं हे काय सगळ्या गावात असतं तेच हे, दुसरं काय म्हणजे. त्यांना वाटलं की आपल्या बहिणीच्या मुलाचं नाव बहिणीने राम ठेवलेलं आहे. म्हातारी आजारी म्हणून बहिणीला आणि बाच्याला दोघांना बोलवते, बाच्याला पुढे उभं करते. आई म्हणते कोण आहे. आईला विचारते पोरं, आई हे कोण आहे. हौशीचं पोरगण कोण आहे म्हणजे. याचं नाव काय. आता तुला नाही का माहिती त्याचं नाव काय, तूच होतं ठेवायला. पण राम म्हणली नाही. म्हातारी गेली. म्हातारी गेल्यानंतर सगळा विधी झाला. पोरं त्या ठिकाणी सात्विक होती, सात्विक विचाराची होती. त्यांना असं वाटलं की म्हातारीची असती तरी आपण काशीला येऊन गंगेत जर सोडल्या तर तेवढंच म्हातारीचं जीवन कृतकृत्याने तिला गती पुढची चांगली मिळेल. आता जुन्या काळात काशीला जायचं म्हणजे सोपा विषय नव्हता. हॉटेल नव्हती, राहायची व्यवस्था नव्हती, दरमजल चालत जावं लागत होतं. त्यांनी आपल्या एका पितळाच्या डब्यामध्ये त्या हस्ती भरल्या आणि निघाले काशीला तिघेही भाऊ. जात असताना एका ठिकाणी रस्त्यात कुठं धर्मशाळा कुठं काय, मग एका ठिकाणी नेमकं एका मित्राच्या घरी थांबण्याचा योग आला. जेवण बिवणं झाले. मित्र म्हणला आपण चक्कर मारून येऊ. बोलले ठीक आहे, काय हरकत नाही. जेवण झालं, शतपावली करू. त्या मित्राच्या बायकोला एक वाईट सवय होती. आलेल्या पाहुण्याचे पिशव्या चापायची सवय. त्या बाईने सगळे बाहेर गेले, तेवढ्या संधीचा फायदा घेतला. पिशव्या उचलल्या, उचलतो तिच्या डाब्याला हात लागला. डबा उडून बघते. तिला वाटलं काहीतरी भूक लाडू, ताप लाडू काहीतरी आणला असेल. प्रवासात निघायला झाकण उघडून बघ तिथं हलकं. एकदम डोकं फिरतं तिचं. माझ्या घरात खाल्लं पिल्लं, हाडकं माझ्या घरात ठेवले. डबा उचलती, घरापुढच्या गटारीत घेऊन ते हाडकं टाकून घेतली, डबा लावून घेतली. तसंच तसं ठेवून देत. आता ज्यांना उचकायची सवय असती ते परत लक्षात येऊन तसंच तसं ठेवतात ना, बरोबर आहे ना. तसंच तसं ठेवून दिलं. हे आपले उठले, आले, झोपले, दुसरे सकाळ उठले, स्नान संध्या केली आणि निघाले. काशीला पोहोचले. सगळा विधी वगैरे पूजा वगैरे सगळ्या झाल्या. आस्तीचा डबा उघडला, तो मोकळाच. त्याच्यातला धाकटा होता. तो म्हणला मी तुम्हाला घरून निघतानीच म्हणत होता आपली म्हातारी एवढी सोपी नाही. माधवा म्हणतो काय काळजी करू नको. म्हातारीच्या अस्थिची एक हाडाची पावडर मी एका डबीत भरून ठेवलेली आहे. पुन्हा येऊ. म्हातारीच्याच त्या ठिकाणी अस्थि गंगेत सोडायचं म्हणजे सोडायचं. घरी गेले. घरी घेऊन पुन्हा ती डबी घेतली. पुन्हा डबी घेऊन निघाले.
म्हणजे आता जाताना आपण मध्ये कुठंच थांबायला नको, म्हणजे ढबीचा प्रॉब्लेम आहे नको म्हणून गाडी करून घेतो. गेल्यानंतर काशीत पोहोचले, विधी वगैरे पूजा वगैरे सुरू केली. ती थोरली सून होती, तिने ती डबी फार जपून ठेवली होती पर्समध्ये. त्यांचे स्नान वगैरे होऊन पूजा विधी सगळा चालू असताना धाकटी सून म्हटली की इथे गर्दी फार आहे, आजूबाजूचे पुरुष मंडळी आहेत, मला थोडीशी स्नान करण्यासाठी लाज वाटते, खालच्या बाजूला गर्दी कमी दिसते, जरा खाली जाऊन स्नान केलं तर चालेल. थोरली जाऊ म्हणजे जा, काही हरकत नाही, जा, नवीन आहेस, तुला थोडासा संकोच वाटतो तर जा. ती गेली, ती खाली स्नान करत होती. इकडे सगळा विधी पूर्ण झाला आणि डबी पाण्यात सोडली. त्या डबीतली पावडर होता. धाकटा म्हणतो झाकण उघडू नका, म्हातारी आपली गंगेत जाणार नाही, उडी मारून निघून जाईल, झाकण उघडू नका. तशीच डबी सोड, तशीच डबी सोडली. धाकटी सोडली आहे, तिने दुपकी मारली, वर आली, ती डबी पुढे आली. तिने काय पाहिली नव्हती. तिला वाटलं इथं प्रसाद मिळाला म्हणून तिने प्रसादाची म्हणून डबी हातात घेतली, स्वतःच्या पर्समध्ये ठेवली. ते सगळं परत आले. परत आल्यानंतर सगळं आता म्हातारीचे अस्थि विसर्जन करून आलोय, मोठा सोहळा, सगळं गाव जेवायला बोलवलेलं, मिष्टान्न तयार केलेलं, जेवणाच्या पंक्ती बसल्या. धाकटी थोरलीला म्हणती की गंगा स्नानाचं फळ मला मिळालं. थोरली म्हणली काय मिळालं? म्हणजे देवाने मला प्रसाद दिला. मी काय प्रसाद दिला? तिने डबी हातात काढून दाखवली. थोरली घाईघाई बाहेर आली, पंक्ती बंद करा म्हणली. म्हातारी परत आली. हे निरर्थक जीवन. या ठिकाणी जीवनामध्ये विचार करताना सार्थक जीवनाचा विचार निश्चितपणाने आपण सगळ्यांनी केला पाहिजे. काही माणसं किती सांगितलं तरी त्यांच्यात बदल होत नाही. दारू पिणाऱ्या माणसांना समजून सांगायचा प्रयत्न किती करावा आपण. एखाद्याने ठरवलं, त्याच्या आहारीच गेलेला असत, एवढा आहारी जातो की जाईपर्यंत काही थांबत नाही. आपल्या जीवनाचं मोलच कळत नाही, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी होतात. एकदा एक दारुड्या आणि त्याची बायको वाद चाललेला असतो सकाळी सकाळी. ती म्हणजे आता तुम्हाला 50 वेळेस सांगितलं तुम्ही दारू सोडा, तुम्ही जर दारू सोडली नाही आता मी तुम्हाला सोडली. 50 वेळेस सांगून झालं मी तुम्हाला, आजपासून नाही. जातो दिवसभर तिकडे काय उद्योग करायचे ते करतो, संध्याकाळी येताना झिंगत देतो, ही दारा पोलीस असते. ते म्हणजे तुम्हाला सकाळी काय सांगितलं होतं? 50 वेळेस सांगितलं तरी तुम्ही मात्र तुमचंच खरं करता. जेवण तर जाऊ दे, मग तरी तुझं एकदा खरं करून दाखवलं, सोडून जायचं म्हणजे तुला किती निरर्थकपणा आहे. आणि म्हणून या ठिकाणी निरर्थक जीवन जे आहे ते याच्यासाठी सांगितलं की सार्थक जीवन जर लक्षात द्यायचं असेल तर कलियुगामध्ये आपल्याला नामस्मरणानं पुण्य प्राप्त होतं हे जर सांगितलं. आणि किती सोपं केलंय आमच्या वारकरी संप्रदायानं, तर केवढं सोपं केलंय. संतांनी तर किती सोपं केलंय. संतांनी जात भेद धर्म, पांडुरंगाने सुद्धा आपल्या पांडुरंगाकडे कोणालाच म्हणजे सजन कसायला देखील मास विकू लागले. पांडुरंगाने सगळ्यांचा उद्धार केला. नामस्मरण एवढं सोपं सांगितलं, करताना किती सांगितलं सोपं, किती सोपं. म्हणजे तुम्हाला नामस्मरण करायचं असेल तर त्याच्यासाठी आंघोळ केलीच पाहिजे असं नाही. संध्या करणार असेल 3 टायमाचा, संध्या केली नाही तरी नामस्मरण करता येतं. तपश्चर्या करणारा असता, तपश्चर्याचा खंड झाला, मात्र नामस्मरण केलं तरी सुद्धा त्याचं पुण्य प्राप्त होतं. नामस्मरणाचं फळ निश्चितपणानं मिळतं. मग स्नान न करता नामस्मरण केलं तरी फळ मिळतंय. संध्या न करता जरी नामस्मरण केलं तरी त्याचं फळ मिळतंय. तपश्चर्या न करता फक्त नामस्मरण केलं तरी त्याचं फळ मिळतंय. माझ्या मायमावल्या या ठिकाणी उपस्थित आहे.
सार्थक जीवन जगायचं असेल तर तुमच्यासाठी आनंदी जीवन जगायचंय, सार्थक जीवन जगायचं, चांगलं जीवन जगायचंय, आम्हाला आमचं कल्याण करायचंय, पिढ्या चांगल्या पद्धतीने घडवायच्या, त्यांच्यावरती चांगल्या प्रकारचे संस्कार व्हायचे, हे करायचं असेल तर तुमचं कुटुंब, तुमचं प्रपंच तुम्ही आनंदी करू शकता. पतीच्या सेवेचं सामर्थ्य जे आहे ते खूप मोठं आहे. पतीच्या सेवेचं सामर्थ्य एक कौशिक ऋषी होते. त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या करून देवाची प्राप्ती किंवा एक अधिकारी महात्म्य म्हणून त्यांच्या तपश्चर्याचं फळ त्यांना मिळायला लागलं. त्याची प्रचिती त्यांना कधी आली? स्नान केलं, एका झाडाच्या खाली तपश्चर्यासाठी कौशिक ऋषी येऊन बसले. वरच बसली ती बघली. आता पक्षाला काय, हे बसले होते त्याच्या बरोबर ती वर होती. तिने मल विसर्जन केलं आणि ते कौशिक ऋषीच्या अंगावरती पडले. त्यांनी वरती पाहिलं, त्यांना बगळीन दिसली आणि ती खाक झाली, जळून खाक झाली, खाली पडली. कौशिक ऋषीला वाटलं की आपल्याला आपल्या तपाचं सामर्थ्य जे आहे ते मिळालंय. गंमत झाला. नित्य कर्माप्रमाणे ते भिक्षा मागण्यासाठी कौशिक ऋषी गावामध्ये आले. एका पतिव्रतेच्या दारामध्ये भिक्षम देई माई अशा प्रकारचा आवाज दिला आणि आतून त्या पतिव्रतेला आवाज दिला की थांबा महाराज, मी येते. त्याला राग आला. मला थांबा सांगते, माझ्यासारख्या अधिकारी ऋषीला थांबा सांगते. ती आली. तिने भिक्षा देत असताना कौशिक ऋषी तिच्याकडे डोळे वाटारून पाहतो. महाराज असं काय पाहताय डोळे वाटारून? तुम्हाला मी काही ती बगळीन वाटली का? कौशिक ऋषी जमिनीवर झाले. त्याने माई हात जोडले, म्हणजे माई त्या बगळीनीचा विषय तुम्हाला कसा माहिती? तिनं सांगितलं, मी माझ्या पतीची सेवा वाचा काया मनाने करते, नित्य करते आणि त्याच्यामुळे मला ईश्वरानं अशा प्रकारचं बळ प्राप्त करून दिलेलं आहे की मला दूरचं दिसतं, दूरचं कळतं. कौशिक ऋषी थक्क होता. मला सांगण्याचा उद्देश एवढाच, दृष्टांत संपला. माय मावल्यांनो, आपल्या वाचेनं खरं तर सगळ्यांनी, पुरुषांनी सुद्धा आणि माय मावल्यांनी सुद्धा एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आपण नेमकं उलट होतंय. हा थोडासा विषय माझ्याकडून लांबतोय. उलट काय होतंय? एखाद्या माऊलीचा पतिराज सकाळीच उठून घराच्या बाहेर पडत असेल, संध्याकाळी उशिरा येत असेल, काही त्याचं चुकत असेल, त्याची चर्चा मायमावल्या 10 ठिकाणी करतात. आमच्या पुरुषांचंही तसंच आहे. भांडण का झालं सकाळी विचारलं तर सगळ्या चुका बायकोच्या सांगून मोकळा होतो. तुझं काय चुकतंय ते सांगत नाही. आनंदी जीवन जर करायचं असेल तर दोघांनी एकमेकाच्या चुका ज्या आहेत त्या खरात एकमेकाला सांगितल्या पाहिजे. म्हणजे चांगले गुण आहेत ते गावात बाजूला शेजाऱ्याला मित्रांना सांगितले पाहिजे. दुर्दैवाने उलट घडते. म्हणून माय मावण्यासाठी माझी एवढीच विनंती आहे, पतिराजाची सेवा करत असताना त्याचं सामर्थ्य आपण या कौशिक ऋषीच्या कथेच्या निमित्तानं आपण ऐकलेलं आहे. कालपर्यंत काय झालं असेल होऊ द्या. मागे झाले पाहू नका, पुढे जमीन आहे तुका. झालं असं मागे काही सोडून द्या. जीवन बदलायचं असेल तर त्या ठिकाणी ते जीवन बदलण्यासाठी आपल्याला आपल्या मुखानं चांगल्या गोष्टी तोंडातून आल्या पाहिजे. भजन म्हणजे काय? फक्त देवाचंच नामस्मरण केलं म्हणजेच भजन आहे असं नाहीये. साच आणि मावाला मिथुनाने रसाळ
शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानेश्वर माऊली सांगताय की तुमचे शब्द जर चांगले असतील तर ते सुद्धा भजन आहे. प्रत्येकानं चिंतन करा आपण किती चांगलं बोलतो. आणि म्हणून आपण चांगलं बोलणं हे सुद्धा भजन आहे, हे सुद्धा नामस्मरण आहे. म्हणून नामस्मरण करत असताना नामस्मरणाचे खर तर वर्गीकरण आहे. नामस्मरणाचे दंभाने नामस्मरण, अजितेंद्रिय नामस्मरण, गुप्त नामस्मरण, प्रकट नामस्मरण, हे प्रकार आहेत नामस्मरणाचे. आता दंभाने नामस्मरण हा जो विषय आहे, दंभ हा विषयच वेगळा आहे. थोडासा दंभ विषय मी सांगणार पुढे जाऊन, कारण दंभाचेही प्रकार आहे. आचाराचा दंभ आहे, सत्यव्रताचा दंभ आहे, धार्मिकतेचा दंभ आहे. दंभाचे अनेक प्रकार आहेत. परंतु या ठिकाणी दंभाचं नामस्मरण कशा प्रकारचं असतं. एका नगरीमध्ये एक राजा असतो आणि त्याच्या नगरीमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. आता राजे तसेच विचारायला लागतो, म्हणून तो तलाव बांधतो. तलाव बांधल्यानंतर त्याच्या लक्षात येतं तलावात पाणी साठलंय, सगळं झालंय, पण या तलावाचं सौंदर्य वाढलं पाहिजे. म्हणून तो राजा त्या तलावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणून सोडतो. ही दोन गोष्टी झाल्या पाहिजे, एकीकडे सौंदर्य वाढलं पाहिजे आणि दुसरीकडे या तलावाचं पाणी शुद्ध झालं पाहिजे. मासे आणून सोडल्यानंतर काही दिवसांना त्या राजाच्या लक्षात येतं की तलावात मासे सोडलेत, पण मासे कमी होत आहेत. राजा चिंतन करायला लागतो की त्यांना सेवळ कमी पडतंय का, त्यांना खाद्य कमी पडतंय का, नेमकं होतंय का. पण दुसऱ्या बाजूला विचार करतो, सेवळ कमी पडलं, खाद्य कमी पडलं, मासा जर मरण पावला तर मरण पावलेला मासा तळाव जातो ना. तुमचं लक्ष आहे की नाही बाबा. म्हणून मृत्यू पावलेला मासा जर त्याला खायला मिळाला नाही तर तो वर येईल तर मिळेल, पण मासा दिसत नाही. याचा अर्थ राजा त्याची खात्री होती की माशांची चोरी होती. तो शिपायांची नेमणूक करतो. शिपायांना मूर्छा लागली की तो एक कोळी येत असतो, तो मासे चोरून येत असतो. राजा एक दिवस विचार करतो, काही सगळे प्रयत्न करून झाले पण होत नाही, आपणच स्वतः आज रात्री जाऊ. एक कोळी त्या ठिकाणी स्वतःची लंगोटी लावून जाळं टाकलेलं असतं आणि जाळं टाकल्यानंतर तो मासे पकडण्याचा त्याचा प्रयत्न चालू असतो. जाळं टाकतो, ज्यावेळेस तलावात जातो त्याच्या अंगाला चिखल लागलेला असतो, तो सगळा ओला चिंब झालेला असतो. पण घोड्याच्या टापांचा आवाज येतो, तो हुशार असतो. त्याच्या लक्षात येतं सैनिकावर भरोसा न ठेवता बहुतेक राजाच आज आलेला दिसतोय आणि राजाने तर घोषित केलंय मासे चोरणारा जर सापडला तर त्याला देहदंड देणार. आता आज पकडल्यानंतर आपलं काही खरं नाही. म्हणून तो पटकन जाळ टाकून देतो, तळ्याच्या कडेने तो पटकन झाडाच्या बुंध्याला बसतो आणि रामाचं स्मरण जोरात जोरात सुरू करतो. जोरात जोरात राम 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 राम. तसं घाबरल्यानंतर रामाचं नाव येतं, नाही घाबरल्यानंतर रामाचं नाव तोंडात येतं. राम रामाचं स्मरण जोरात जोरात करत असतो. त्याच्या अंगाला लागलेला चिखल, दिवस थंडीचे, राजा येतो, राजा पाहतो तळ्यात तो कोणच नाही. मात्र झाडाच्या बुंध्याला एक कुणीतरी, फक्त एक कुणीतरी ऋषितुल्य रामाचं नाव घेतोय. थंडीचं वातावरण आहे, उघडा बसलेला आहे, फक्त लंगोटावरचे अंगाला भस्म लावलेला आहे, ओलं बस चिखल लागलेला अंधारात त्याच्या लक्षात एवढा आला तेवढा. रामाचं नाव दंभानं जोरात जोरात घेत होता. राजाने त्याला साष्टांग दंडवत घातला, राजा निघून गेला. पोळ्यानं विचार केला की आपण दंभानं नामस्मरण केलं, आपण ढोंगानं नामस्मरण केलं, जोरात जोरात आपण रामाचं नाव घेतलं,
आपण ढोंगानं केलेलं नामस्मरण देखील राजाला साष्टांग दंडवत घालायला लावत असेल तर प्रेमानं केलेलं नामस्मरण कोणतं फळ देईल याचा विचार करतो, मासे पकडण्याचा व्यवसाय सोडतो आणि त्या ठिकाणी नामस्मरणाच्या पाठीमागे जातो. दंभानं जरी नामस्मरण केलं तरी त्याचं फळ आहे हे त्याच्या लक्षात येतं. नामस्मरणाचे प्रकार अनेक आहेत, परंतु या ठिकाणी आपल्याला परिचित असणारी जी कथा आहे, जितेंद्र नामस्मरण, जितेंद्रिय नामस्मरण. आजामेळाची कथा आपल्या सगळ्यांना माहिती. आजामेळा अर्धी कथा आपल्याला सगळे सांगतात, पण आजामेळा एक अत्यंत सात्विक असा ब्राह्मण होता. रोजची पूजा, आई वडिलांची सेवा, त्याची धर्मपत्नी पतिव्रता, सगळं त्याचं व्यवस्थित चाललेलं. रोजचं स्नान संध्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित. रोज जाऊन ताजी फुलं देवाला आणायचे, होमासाठीच्या समिधा रोज घेऊन यायच्या, असा त्याचा नित्यक्रम होता. एक दिवस तो आजामेळा येताना त्यानं रस्ता शॉर्टकट जीवनात जर बघितला तर काय होतं ते आजामेळ्याचं झालं. ते एका वेगळ्या गल्लीनं आला. त्या ठिकाणी नेमकी ती गल्ली होती ती चुकीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांची गल्ली होती. पण त्या गल्लीत न येताना त्यानं पाहिलंय की झिंग झालेली महिला, अति सुंदर महिला, झिंग झालेला एक पुरुष, ते दृश्य पाहिलं आणि आजामेळ्यानं पाहिल्याबरोबर हे चुकीचं आहे, वाईट आहे म्हणून त्यांनी नजर चुकवली, निघून गेला. पण त्या दृश्य राहून 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 त्याच्या नजरेसमोर यायला लागलं. त्याचं पूजेवरचं लक्ष गेलं, संध्येवरचं लक्ष गेलं, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीवरचं लक्ष विचलित झालं. आणि त्याचं विचलित लक्ष झाल्यानंतर त्याला पहिल्यांदा धर्मपत्नीला सांगितलं की असा असा प्रसंग पाहिला आणि माझं लक्ष विचलित झालेलं आहे, मला याच्यातून सावरण्याचा प्रयत्न कर. त्या पतिव्रता पत्नीनं खूप प्रयत्न केला, तिच्या त्याला शक्य झालं नाही. आई वडिलांना सांगितलं, गुरुला सांगितलं, सगळ्यांनी प्रयत्न केला, मात्र त्याची मानसिक स्थिती, मन कसं आहे, मन. आपण आता इथे बसतोय, किती जण प्रवचनात येतो. आता कथा पुढं कुठपर्यंत चालली आहे कथेवर लक्ष जरी असतं तरी मन फार चंचल आहे. म्हणजे जर मन इथं आपण बसलेलो असतो तरी आपलं मन अमेरिकेत वॉशिंग्टनला सुद्धा जाऊन येऊ शकतो. मनाला स्पीड फार आहे. आणि मग आजामेळा अत्यंत सत्वशील होता, परंतु त्याने एक दृश्य पाहिलं. सगळ्यांनी प्रयत्न केले परंतु त्याच्या जीवनामध्ये बदल होईना. शेवटी तो त्या वेश्येकडे गेला, तरुण वयात गेला. त्यानं शेवटचा श्वास घेतला त्यावेळेस त्याचं आजामेळ्याचं वय 88 वर्ष होते. 8-10 मुलं झाली, पण शेवटच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं. आणि नंतर काही लाडानं शेवटच्या मुलाला सारखा हाक मारायचा, नारायण नारायण करायचा. आणि आजामेळ्याने ज्यावेळेस शेवटचा श्वास घेतला, ज्यावेळेस तो प्राण झाला, त्यावेळेस यमराज आले आणि नारायणाचं नाव घेत होता म्हणून विष्णुदूत देखील आले. यमराजाला विष्णुदूतानं सांगितलं, हे तुमचं गिरायक नाही, आमचं आहे. यमराज मला याने एवढे पाप केलेले आहे, तुमचं गिरायक कसं असू शकतं. ते म्हणजे शेवटी त्यांनी नारायण नारायण हाक मारली, म्हणजे आमचं गिरायक. अजितेंद्रिय नामस्मरण जे आहे म्हणजे ज्याचा इंद्रावरती अजिबात ताबा, इंद्रियावरती अजिबात ताबा नव्हता, त्यानं देखील शेवटच्या अक्षराला नामस्मरण केलं आणि त्याला देवाची प्राप्ती झाली. ही नामस्मरणाची शक्ती आहे. गुप्त नामस्मरण. काही माणसं महात्मे असतात, ते काही दाखवत नाही, ते ढोंग करत नाही. राम 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 राम, हरी 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 असं काही ते दाखवत नाही. त्यांचं मनात चालू असतं. एक राजा होता एका नगरीचा, त्याची बायको मोठी धार्मिक होती. ती बायको राजाला रोज म्हणायची, जीवनाचं कल्याण करण्यासाठी कधीतरी राम म्हणा. राजा हसायचा होता. ते खूप प्रयत्न केले परंतु राजा कधीच कोणाला राम म्हटला. एक दिवस राणी साहेबांनी त्या ठिकाणी जेवण होऊन महाराज जाऊन पलंगावरती पडले, त्यांना झोप लागली. राणी तिचं आठवून जेवण करून गेली. राणी ज्यावेळेस पलंगावर बसली
त्यावेळेस राजाने एका अंगावरून दुसऱ्या अंगावरती राजा होत असताना राम म्हटला. झोपेत तो राम म्हटला. राणीला एवढा आनंद झाला, तिनं दुसऱ्या दिवशी सकाळी दरबार भरल्याबरोबर सांगितलं की पेढे ना आणि पूर्ण नगरीमध्ये पेढे वाटून टाका. सेवक पेढे घेऊन आले. त्यांनी सुरुवात महाराजांपासून केली. महाराजांना पेढा दिल्यानंतर महाराज म्हटले कशाचा पेढा दिले? राणी साहेबांनी फरमान काढले आम्हाला काय. राजे राणी साहेबांना बोलून घेतात. राणी सांगते मी इतके वर्ष तुम्हाला म्हणत होते रामाचं नाव घ्या. तर राजाने विचारलं ना की पेढे कशासाठी? सगळ्या नगरीत वाटायला सांगितलं काय झालंय? ती सांगते मी एवढे वर्ष तुम्हाला रामाचं नाव घ्या म्हटले, तुम्ही कधी ऐकलं नाही. पण रात्री तुम्ही रामाचं नाव घेतलं, या कुशेवरून त्या कुशेवर होत असताना तुम्ही राम म्हटला आणि म्हणून पेढे वाटायला सांगितलं. राजा म्हटला ज्या रामाला हृदयात गुप्त ठेवलेलं होतं त्याचं गुप्त पद्धतीने रामनाम घेत होतो, रामच गेला जगण्यात काय आता? ते गुप्त नामस्मरण. प्रकट नामस्मरण हा एक प्रकार आहे. महात्मे प्रकट करतात कीर्तनातून, प्रवचनातून. लोक भेटले की त्यांना सांगतात की तुम्ही देवाचं नामस्मरण करा. देवाचं नामस्मरण करण्यासाठी पूर्वी आपले रामनामच म्हणत होतो आपण, बदलले आता नमस्कार ह्या गोष्टी आल्या. रामाचा जय श्रीराम पण झाला. जय श्रीराम व्हायला काहीच अडचण नाहीये. पण जय श्रीराम झाल्यामुळं काहींना असं वाटायला लागलं जय श्रीराम म्हणलं मला काय रामराम कमी झाला. पण पूर्वी रामाचं नाम आपण घेत होतो, ते प्रकटपणानं घेत होतो, ते प्रकट नामस्मरण होतं. महात्मे महापुरुष त्या ठिकाणी प्रकट नामस्मरण करतात. जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती या पद्धतीनं संत महात्मे नामस्मरण करा, नामस्मरण करा. आणि ते कसं करा सांगतात. नामस्मरण प्रवचनातून होतं, नामस्मरण कीर्तनातून होतं. ते प्रकट नामस्मरण आहे. प्रकट नामस्मरण करणारी काही माणसं गाताना एवढ्या मस्तीत गातात, एवढ्या आनंदात गातात. ते प्रकट नामस्मरण आहे. म्हणून हे नामस्मरणाचे प्रकार जे आहेत ते अशा पद्धतीनं नामस्मरण त्या ठिकाणी निश्चितपणानं आपण त्या ठिकाणी करतोय. नामस्मरणाच्या खरं तर नामस्मरणाला महत्वच एवढे की तुकाराम महाराज म्हणतात राम राम स्मरारी. म्हणजे सकाळी उठल्या पहिले काय केलं पाहिजे? रामाचं नाव घेतलं पाहिजे. नामस्मरण किती करावं लागतं? मी काय म्हणतो की ठीक आहे, नामस्मरणाचं संत महात्मे नेहमीच सगळे सांगतात की खूप नामस्मरण केलं पाहिजे, सारखं केलं पाहिजे. नसेल शक्य नका सारखं करू. पण सकाळी उठल्यावर जय हरी म्हटला, दुपारी जेवताना जय हरी म्हटला, संध्याकाळी झोपताना जय हरी म्हटला, झालं 2-3 वेळेस झालं तरी भरपूर होत. कारण आज्या वेळाला नारायण म्हणल्यानंतर तर विष्णुदूत येत असतील आयुष्यभर पाप करून. आपण पापी येतो आज्या वेळ इतके, वाल्या कोळा इतके. मग आपण पुण्यवंत आहेत का? आता पुण्यवंत म्हटलं आहेत का विचारलं तर हात वर करून काय काय करणार नाही. कारण पुण्यवंत नाहीत का? तर आहेत. हात वर का करणार नाही? तर पुण्यवंत तू पुण्यवंत असल्याचा डांगोरा कधी पिकत नाही. पापी म्हणून हात वर करा म्हटलं तर कोणीच हात वर करणार नाही. कारण त्याचं त्यालाच माहिती, कशाला जगाला सांगायचं. परंतु पुण्य प्राप्त करण्यासाठी नामस्मरण हे जर साधन एवढं सोपं दिलेलं आहे तर त्या सोप्या साधनाचा उपयोग करून नामस्मरण केलं पाहिजे. खरं तर या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा करत असताना घेतलेला जो अभंग आहे त्या अभंगामध्ये जे आपल्याला निळोबारायांनी सांगितलेलं आहे की निळोबाराय त्या अभंगाच्या निमित्तानं नाम वाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी घरीला मनी विठ्ठल. मग विठ्ठल मनात धरला पाहिजे. पुढे काय म्हटलं? कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वदा. आता निर्धंब हा सगळ्यात महत्वाचा जीवनाचा भाग जो आहे तो निर्धंब जीवन हे फार गरजेचं आहे. दांभिकता
दांभिक माणसं जे आहेत ते खोटं बोलून विश्वासघात करून स्वतःचा स्वार्थ साधू शकतात. सगळं काय प्राप्त करू शकतात, धनसंपदा प्राप्त करू शकतात, नाव प्राप्त करू शकतात. साधूच्या संतांच्या ऋषीपेक्षा त्यांच्या नावाचा गौरव होऊ शकतो. परंतु सगळा गौरव झाला तरी जी सुखाची प्राप्ती आहे ती प्राप्ती मात्र होत नाही. तुम्ही किती मोठे व्हा, दंभानं तुम्हाला काहीही करता येईल, विश्वासघातानच करायचं म्हटलं तर काही करता येईल. परंतु जे शाश्वत सुख आहे, शाश्वत समाधान आहे, ते दंभाने मिळवता येत नाही. म्हणून दंभाचे प्रकार सांगितलेले आहेत. आचाराचा दंभ, आचरणातून सुद्धा दंभ. चांगले चांगली माणसं दंभात नसतात. याज्ञवल्क्य ऋषींचा मोठा आश्रम, खूप शिष्य वर्ग त्यांच्याकडे. पण याज्ञवल्क्य ऋषी जे आहेत ते याज्ञवल्क्य ऋषी रोजचं प्रवचन करताना त्यांच्या प्रवचनाला जनक राजे येऊन बसायचे. आणि जनक राजे राज्याचा व्याप पाहून यायचा म्हणून त्यांना प्रवचनाला यायला वेळ व्हायचा. आणि मग आश्रमातले सगळे सेवक जे होते त्या सेवकांना प्रश्न पडायचा, राजे राजेच आहे, त्यांना सगळे भोग आहे, आम्ही प्रपंच सोडला, सगळं सोडून या ठिकाणी तपश्चर्यासाठी आलेलो. काही त्याच्यातले म्हणायचे की आम्ही तपश्चर्या करतोय, काय म्हणायचे मी नुसता फरार करून तपश्चर्या करतोय, कोणी म्हणायचं मी फक्त लंगोटीवरती तपश्चर्या करतोय, कोणी म्हणायचं मी वल्कल घालून तपश्चर्या करतोय. पण हे याज्ञवल्क्य ऋषीच्या बोलायची कोणाची हिंमत नसायची. पण मनात मात्र सगळ्यांच्या वादळ चाललेलो. सगळ्यांना असं वाटायचं की राजासाठी महर्षी रोज का थांबतात, आम्हाला तटकन बसायची वेळ का आणतात. बोलत कोणीच नव्हतं. याज्ञवल्क्य अधिकारी ऋषी होते. त्यांनी एक दिवशी त्यांच्या लक्षात आलं की आपल्या शिष्य वर्गामध्ये जनक राजासाठी आपण थांबतोय म्हणून नाराजी आहे. ओळखतात, अंतर्मनानं ओळखतात. आणि मग याज्ञवल्क्य ऋषी एक लीला रचतात. त्यांच्या लीलेप्रमाणे, त्यांच्या शक्तीप्रमाणे बाजूच्या आश्रमाच्या बाजूच्या जंगलाला आग लागते. एक शिष्य जो इथे बसलेला नसतो की ते पळत येतो आणि जोरात ओरडून सांगतो, महर्षी महर्षी जंगल पेटलेलं आहे, आश्रमाच्या दिशेने आग येते. प्रवचनात बसलेले सगळे शिष्य काय, काही जण वल्कल, काही जणांच्या लंगोट्या, काही फक्त फलारी, काही फक्त त्या ठिकाणी एकाच टाइम फळं बी खायचे तर एकाच टाइम खाणारे सगळे. पण आग लागली म्हटल्यानंतर सगळे उठून पळाले. कुणी कोणाची लंगोटी सावरते, कुणी काय सावरते, कुणी काय सावरते, सगळं गोळा करून घेऊन आले. त्या ठिकाणी ठेवलं, परत प्रवचनात घेऊन बसले. त्या ठिकाणी महर्षींनी दुसरी लीला त्या ठिकाणी केली आणि दुसरी लीला करून त्यांनी हे सगळे विचलित झालेले, पळलेले, पण जनक राजा मात्र तिथंच कधीत बसले. दुसरी लीला केली आणि त्यांनी राजधानीतलं एक महत्वाचं महाराजांचं, जनक राजाचा आवडता जो भाग आहे तिथे आग लागली म्हणून सांगितलं. आग लागली, लावली आणि एक शिष्य पळत आला आणि जनक राजाला सांगायला लागला की ती नगरी पेटलेली आहे. जनक राजा त्याच्याकडे लक्ष नाही देता, प्रवचनाकडे लक्ष देऊन बसलेले असतात. ते त्याच्याकडे लक्ष देत नाही. दुसरा शिष्य पळत येतो, तो राजमहालाला आग लागली. महाराज जनक राजे अजिबात विचलित नव्हता, प्रवचन ऐकत बसलेले असतात. शेवटचा एक शिष्य पळत येतो, तो म्हणतो अंतपुरम जो भाग आपला आवडता आहे त्यालाही आग लागली. महाराज ओरडू सांगतो, जनक राजा बिलकुल व्यथित न होता
किंवा बिलकुल विचलित न होता याज्ञवल्क्य ऋषींचं प्रवचन ऐकत बसलेले होते. आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं, अंतपूर नव्हे नव्हे माझे शरीर जरी जळाले तरी काही फरक पडत नाही, कारण याच्यात असणारा जो आत्मा आहे तो जळत नाही. तुका म्हणे राज्य करिता जनक अग्नी माझी एक पाव जळे. मग जनक ऋषीचा जो अधिकार आहे तो अधिकार सगळ्या शिष्यांच्या लक्षात आला. याला आचाराचा दंभ, कारण हे सगळे आचारांना आम्ही एवढे श्रेष्ठ आहेत आणि जनक ऋषीसाठी का थांबतायत हा विचार करत होते. तर श्रेष्ठत्व जनक ऋषींचं त्या ठिकाणी नंतर लक्षात या सगळ्यांच्या आलं. दंभाचा प्रकार जो आहे सत्यव्रताचा दंभ, हा एक दंभ. खर तर ते मी प्रवचनासाठी काढलेले विषय वेगळे होते, पण पहाटे ज्यावेळेस उठलो 4 वाजता उठून त्या ठिकाणी सगळं आवरलं. आवरल्यानंतर सहज दृष्टांत आणि सिद्धांताचं पुस्तक हातात घेतलं. दंभ हे प्रकरण उघडलं गेलं आणि हे 2 विषय वाचल्यानंतर म्हटलं हे आजच्या प्रवचनात मांडायला पाहिजे. ते कौशिक मुनी म्हणून एक ऋषी होते, मोठे अधिकारी ऋषी, तपामध्ये श्रेष्ठ ब्राह्मण असणारे कौशिक मुनी. त्यांचा नावलौकिक खूप मोठ्या प्रमाणात होता की तपश्चर्या आणि सत्यवचन याच्या बाबतीमध्ये त्यांचा सगळीकडे खूप नावलौकिक, खूप गौगव होता. ते त्यांच्या आश्रमात बसलेले होते आणि काही धनवान लोक, व्यापारी लोक रस्त्याने चाललेले काही दरोडेखोरांनी त्यांना पाहिले. दरोडेखोर पाठलाग करतायत म्हणून व्यापाऱ्यांनी पाय उचलून चालायला लागले. नंतर पळायला लागले. पळता पळता आश्रम दिसला आणि आश्रमाच्या समोर झाडाखाली बसलेले कौशिक मुनींनी पाहिलेले होते. ते दरोडेखोर आले आणि कौशिक मुनींना विचारलं त्यांनी की तुमची कीर्ती खूप मोठी आहे. त्यांचं कौतुक करायला सुरुवात केली. दंभ कोणी दरोडेखोरांनी कौतुक करायला सुरुवात केली. तुमची कीर्ती खूप मोठी आहे, तुम्ही सत्यवचनाच्या बाबतीत तुम्ही प्रख्यात आहात, तुमचं सत्यव्रत आहे त्याची चर्चा सगळ्या परिसरात आहे. आमची एक विनंती आहे, काही धनवान माणसं या ठिकाणून पुढे गेलेले आहेत, ते तुम्ही पाहिलेले असावेत, तर तुम्ही ते कुठे आहेत हे सांगावं. कौशिक मुनींना प्रश्न पडला, सांगावं तर हे व्यापाऱ्यांना मारणार आहे, त्यांचं धन लुटणार आहे. पुढे जाऊन पुन्हा ते दरोडेखोर म्हणायला लागले, सत्यवचनाच्या बाबतीत तुमचं नावलौकिक आहे, तुम्ही सत्यवचन केलं पाहिजे. एकीकडे कौशिक ऋषी हा विचार करत होते की यांना सांगितलं ते त्यांना मारतील, एखादं कृत्य असत्य झालं तर काही बिघडत नाही, पण पुन्हा एकदा समोरच्या दरोडेखोराने की तुम्ही सत्यवचनाच्या बाबतीत, आणि मग जर तुम्ही सांगितलं नाही तर तुमच्या सत्यव्रताला कलंक लागेल, अशा प्रकारचं दरोडेखोर म्हटल्यानंतर त्यांना वाटलं की आपल्या सत्यवचन जे आपलं नावलौकिक आहे त्याला कलंक लागता कामा नये. आणि मग त्यांनी बोट केलं समोरच्या झाडाखाली बसलेला. दरोडेखोर गेले, त्यांनी मारलं, त्यांचं धन लुटलं, ते गतप्राण झाले व्यापारी. सत्यव्रत दंभ हा जो दंभ आहे, तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या सत्यव्रताच्या लौकिकासाठी जे कृत्य केलं ते चुकलं म्हणून सत्यव्रताचा दंभ जो आहे, कौशिक ऋषींना एवढी तपश्चर्या करून देखील मोक्ष मिळाला नाही. त्याचं कारण स्वतःच्या दंभासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही त्या ठिकाणी, हे फक्त स्वार्थ काय होता की कलंक लागेल, माझं नाव खराब होईल,
काही माणसं त्या ठिकाणी आंदोलन करायचं असेल तर प्रसिद्धीवाले येणार आहेत का तरच करतात, नाही तर नाही करत. तसं झालंय. अनेक विषय या ठिकाणी दंभाच्या बाबतीत आपल्याला निश्चितपणे सांगतात. कीर्तनाचा समारंभ इकडे विधी चाललेला आहे. मी जरा अध्यात्माच्या चौकटीच्या बाहेर न जाता सगळं बोलतोय, त्याच्यामुळे याला कदाचित सर जड जातो. कीर्तन कसं पाहिजे, प्रवचन कसं पाहिजे, असं हलकं फुलकं पाहिजे, असे मारले पाहिजे 2-4 डायलॉग, असं सांगितलं पाहिजे, नुसती माणसं हसत राहिले पाहिजे. तसंही सांगायचं असलं तसंही सांगता येतं. परंतु या व्यासपीठापासून ते सांगायचं का हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तुम्ही माझ्या जीवनामध्ये काही तथ्य पाळलेले आहे की चौकट सोडून विषय त्या ठिकाणी मांडू नये या मताचा मी आहे. आणि म्हणून या ठिकाणी दंभ कीर्तनाचा समारंभ निर्दंभ आणि म्हणून दंभाचे प्रकार या ठिकाणी आपण सांगत असताना त्यांनी त्या ठिकाणी अभंगात म्हटलेलं आहे की कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा. दंभ भाव नसला पाहिजे, परंतु या ठिकाणी दंभ भावाची उदाहरणं आपल्याला धार्मिकतेमध्ये देखील पाहायला मिळतात. जाजली नावाचा एक तपश्चर्या करणारा ऋषी होता. काय इथे आल्यानंतर श्रीपाद त्यांनी सांगितलं की आमचा विधी जो आहे तो जास्त वेळ चालतो. आणि खरं तर या विधीला तेवढं महत्व आहे. आपण आता विधी करताना अशा पद्धतीने विधी करतो की करायचा आहे म्हणून करतोय. विधी करत असताना खरं तर हा विधी तर आहेच आहे, हा विधी पार पाडायचा आहे, तो करायचा आहे. दशक्रिया विधी झाला पाहिजे, 13वा विधी झाला पाहिजे, वर्षश्राद्ध झालं पाहिजे. त्या निमित्ताने कीर्तन होतंय, नामस्मरण होतंय, लोकांच्या कानावरती पडतंय. नामे वाचे आणि श्रवणी. वाचेनं बोलणारा त्यालाही पुण्य, कानानं ऐकणारा त्यालाही पुण्य. सप्त्यामध्ये जर पुण्याची वर्गीकरण जर केलं तर कीर्तन करायला जेवढं पुण्य आहे तेवढा पंक्तीत प्रामाणिकपणानं पंतरवळ्या गोळा करण्याला सुद्धा पुण्य मिळते, शास्त्र सांगतात. पालखी सोहळा निघतो, पालखी सोहळ्यामध्ये काम करणारी माणसं, जो पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी करतो त्याला किती पुण्य मिळतं मला माहित नाही. परंतु पालखी सोहळ्यामध्ये नामस्मरण करत पायी पायी चालतोय, पंक्ती वाचल्यानंतर जेवायला सगळ्यांना वाढतोय आणि शेवटच्या पंक्तीला जेवायला बसतोय, त्याला सगळ्यात जास्त पुण्य मिळतं. ती आजिंबाई आमची इथे बसलेली, आजिंबाई जातात. संत शेख मोहम्मद महाराजांचा पालखी सोहळा निघाला, पालखी सोहळा चालला, चालत असताना दिवसभर जी जबाबदारी असेल ती सगळी जबाबदारी पार पाडायची. पंक्ती वाचल्या की दुपारच्या पंक्तीला ते आणि ते सगळे सहकारी पंक्ती वाढायच्या आणि शेवटच्या पंक्तीला जेवायला बसायचं. हे पालखी सोहळ्यातलं किंवा दिंडीतलं पुण्य देखील आपल्याला मिळतं. त्या ठिकाणी मी कथा सांगत होतो, जाजलींची कथा सांगत होतो. जाजली जे आहे त्यांनी खूप तपश्चर्या करून त्या ठिकाणी देवाची प्राप्ती केली, सिद्धी झाली, प्राप्ती झाली. आणि प्राप्ती झाल्यानंतर ते त्या ठिकाणी त्यांना त्याचा जरा अहंकार झाला. महान तपस्वी ब्राह्मण म्हणून ते आश्रमामध्ये त्यांच्या तपश्चर्या करत असताना त्यांचा नालौकिक सगळीकडे त्या ठिकाणी होत होता. तपश्चर्या काय केली होती त्यांनी? तपश्चर्याला गेल्यानंतर अशा प्रकारची तपश्चर्या जालजीनं त्या ठिकाणी केली होती का वानप्रस्थ आश्रम त्यांनी स्वीकारला, गेले आणि फक्त वायू ग्रहण करून जगायचं आणि वृक्षासारखं जंगलात उभं राहायचं, अशी तपश्चर्या त्यांनी केली. एक पक्षी आला, पक्षानं ते आता वृक्षासारखे जुगेले, हालचाल काहीच नाही, त्यांच्या जटांवरती त्या ठिकाणी पक्षी राहायला लागला. त्याने तिथंच अंडे घातले, ते अंडे फुटले, पिल्लं निघाले, तरी यांनी त्याच्यात कुठेही प्रतिकार नाही, काय नाही, एवढी तपश्चर्या. पिल्लं मोठी झाले, पक्षी उडून गेली, पिल्लं उडून गेले. तपश्चर्याची सिद्धी झाल्यानंतर ते आले. तपश्चर्याच्या बाबतीत त्यांचे कौतुक व्हायला लागलं, तेही थोडस अहंकार त्यांना झाला. मग आकाशवाणी झाली की तुम्ही एक सिद्ध पुरुष आहात,
परंतु अजून तुमचं सगळं कार्य पूर्ण झालं असं समजायचं काय कारण नाही. काशीमध्ये राहणारा वैश्य तुलाधार जसा धार्मिक आहे तेवढे धार्मिक तुम्ही असू शकत नाही. तर त्याला वाटलं एवढी मोठी तपश्चर्या मी केली, कोण हा तुलाधार? आणि म्हणून तो काशीला गेला आणि वैश्य तुलाधाराची चौकशी करायला सुरुवात केली. तर तुलाधार व्यापार करत होता, व्यवसाय करत होता, त्याचं दुकानदारी करत होता. त्यानं पाहिलं हा तुलाधार, हा वैश्य तुलाधार हा व्यापार करतोय, त्याचा व्यवसाय चाललेला आहे. आणि हा कसा एवढा धार्मिक आणि माझ्यापेक्षा सिद्ध पुरुष असू शकतो, त्याला प्रश्न पडतो. आणि म्हणून तो त्या तुलाधारालाच विचारतो. त्यानं विचारायला सुरुवात केल्याबरोबर तो सांगतो तुम्ही महान तपस्वी जाजली आहात. तुम्ही तपश्चर्या केली, तपश्चर्या करत असताना वानप्रस्थ स्वीकारल्यानंतर तुमच्या डोक्यावरती पक्षिणीने अंडी घातली, तिची पिलं झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. महान तपस्वी आहात तुम्ही. पण तुम्हाला आकाशवाणी झाली, आकाशवाणीतून तुम्हाला मला माझ्याकडे यायला सांगितलेलं आहे. म्हणजे आज मी विचारतो तुम्ही काय करता? त्यानं काय सांगितलं? त्यानं सांगितलं मी व्यापार करतो. लहान मुलं आलं तरी मी त्याला फसवत नाही, म्हातारा माणूस आला तरी त्याला मी फसवत नाही. व्यापार करत असताना ज्याचं दाम कोणाला माहित नाही त्याला योग्य दाम सांगून त्या पद्धतीनं व्यापार करतो. मी माझ्या जीवनामध्ये कधीही खोटं आणि चुकीचं काही केलं नाही. असं ज्यावेळेस त्या ठिकाणी तू सांगतो, तुलाधारी सांगतो, आणि पुढे हे सगळं सांगत असताना तुम्हाला हे सगळं सांगितलं, पण ते आकाशवाणी झाल्याचं तुम्हाला सगळं कसं माहिती आहे? तर तो जी पक्षी जाजली ऋषीच्या डोक्यावरती अंडे घालून पिलं दिली होती, त्या पक्षीनं पिलाला देखील बोलवतो. आणि मग जाजलीचा धार्मिकतेचा जो दंभ होता तो तुटतो. त्याच्या लक्षात येतं की अत्यंत साध्या पद्धतीने जीवनामध्ये जरी त्या ठिकाणी तपश्चर्या केली तरी निश्चितपणे त्याचं फळ अत्यंत चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं. अशा प्रकारचं त्या ठिकाणी या कथेच्या माध्यमातून आपल्या समोर निश्चितपणानं आणता येईल. खरं तर खूप दृष्टांत आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न मी या निमित्तानं केलेला आहे. दृष्टांत देत असताना सगळे आध्यात्मिक आणि पुराणातले दृष्टांत आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेले, व्यवहारातलं मांडण्याची जागा ही नसल्यामुळं त्या ठिकाणी इथं काय व्यवहारातलं फारसं मांडलेलं नाही. त्याच्या व्यवहारातल्या गोष्टी खूप काय मांडता येतील. व्यवहारामध्ये देखील एक नक्की सांगितलं पाहिजे की आपण नामस्मरण ही गोष्ट जी आहे, मगाशी जसं सांगितलं शेती करणाऱ्यांनी सुद्धा नामस्मरणाचं महत्व मगाशी मी सांगितलं की सत्ययुगामध्ये ध्यानानं देवाची प्राप्ती होत होती. त्रेतायुगामध्ये कशाने सांगू, यज्ञानं देवाची प्राप्ती होत होती. द्वापार युगामध्ये पूजेनं देवाची प्राप्ती होत होती. आणि कलियुगामध्ये नामस्मरणानं देवाची प्राप्ती. नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची. तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे नामाची ताकद एवढी मोठी आहे. नामाची ताकद एवढी मोठी आहे की राम श्रीलंकेला जाताना 400 मैलाचा समुद्र कसा ओलांडायचा हा प्रश्न पडला. हनुमंतरायांनी त्यांनी सगळ्यांनी रामाचं नाव लिहून दगडे टाकले, तरले. रामाला वाटलं हे सगळे दगडे टाकले, लिहून दगड टाकतायत तरतायत, मी टाकून पाहतो. रामान दगड टाकला तो तळालाच गेला. रामाच्या हाताने टाकलेला तळाला जातो, राम नाम लिहिलेला तरतोय. की नामाचा महिमा आहे, नामाची ताकद आहे. आणि म्हणून या ठिकाणी आजच्या प्रवचनरूपी तिकडे का स्पर्श झालेला आहे खरच्या दिवशी झाला, म्हणून त्यांचं नाव पांडुरंग. आणि त्यांचा मृत्यू झाला तो 17 ऑक्टोबर 2025 ला, 10 दिवसापूर्वी रमा एकादशीच्या दिवशी. जीवनाचा प्रवास जो आहे, वडील लहान आहे, लहान असतानाच वडील वारले त्यांचे. त्यांचे वडील शिक्षक होते. ते वारल्यानंतर 15 वयाचे झाल्यानंतर पांडुरंग खिस्ती हे
दौंडला वयाचे 24 वर्ष पूर्ण होईपर्यंत 9 वर्ष हॉटेलमध्ये काम करत होते. नंतर पोस्ट मास्टरची नोकरी लागली. पोस्ट मास्टरची नोकरी करत असताना अत्यंत प्रामाणिकपणाने लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. सकाळचा हरिपाठ, संध्याकाळचा हरिपाठ, काकडा, दिवसातून 3 वेळेस असा 5 वेळेस त्यांचा हरिपाठ व्हायचा. जीवन जगत असताना खूप प्रामाणिकपणाने ते जीवन जगले. आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र श्रीपाद दादा, त्यांच्यावरती त्यांनी संस्कार केले, गरिबाला मदत करण्याचं मार्गदर्शन केलं. त्यांच्या 2 कन्या, आमची भगिनी मीनाक्षीताई राजेंद्र रसाळ, दुसऱ्या भगिनी सौ वंदना प्रकाश कुलकर्णी, जावाई प्रकाश कुलकर्णी आणि राजेंद्र रसाळ, नातवंड प्रसाद असेल, त्या ठिकाणी प्रिया असेल, प्रतीक्षा असेल, ही नातवंड, या सगळ्यांवरती संस्कार करण्याचा त्यांनी जीवनभर प्रयत्न केला. खरं तर शेवट होताना शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी, याप्रमाणे त्यांचा मृत्यू त्यांनी ध्येय ठेवलेला आहे. शनिवारी त्रास झाला म्हणून श्रीपादाने डॉक्टरना बोलवलं. डॉक्टर तपासत असताना श्रीपादाला म्हटले, पुढे पुढे दवाखान्यात नेण्याची आवश्यकता आहे का? त्यांच्या वडिलांनी सांगितलं, श्रीपाद मला पुढे नेऊ नकोस, आज शनिवारी, आज तर मी जात नाही. मी जाईल तर सोमवारी किंवा एकादशीच्या दिवशी जाईल, आणि जाईल ते याच महिन्यात जाईल. श्रीपादाला सोमवारी श्रीपादाला आलेच नाही. मी सहज फोन केला, ते म्हणजे वेगळं कारण आहे, मी नंतर सांगेन, आज काही येणारच नाही, मी पुढे जाणारच नाही. एकादशीच्या दिवशी हे फिरायला गेले. काकडा चालू होता, वडिलांची आंघोळ झालेली होती, पांडुरंग खिस्ती टाळ्या वाजवत त्या ठिकाणी काकडा म्हणत होते. आणि काकडा संपल्यानंतर खाली बसले आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हे साधू ओळखावा मरणी, याप्रमाणे ते आपल्या सगळ्यांना सोडून गेलेले आहेत. आणि म्हणून त्यांच्या दशक्रियेच्या निमित्तानं या ठिकाणी ही प्रवचन रूप सेवा आपल्या समोर करत असताना मी माझ्या पद्धतीनं, माझ्या बुद्धीप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या समोर या अभंगाचं निरूपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे चुकलं असेल ते माझं मला परत द्या, जे बरोबर असेल ते माझे गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 11 अंश माणिकप्पा मोरे यांचा आहे. जे चुकलं असेल ते माझं आहे, माझ्या बुद्धीचा दोष आहे असं मी समजेन. या ठिकाणी मी याच ठिकाणी प्रवचन रूपी सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल 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 पुंडलिकावरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल.